नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। 4 महीने के राजनीतिक संघर्ष के बाद आखिरकार साथ आए शिवसेना भाजपा। अमरनाथ में गठबंधन की आधिकारिक घोषणा। अमरनाथ नगर पालिका की राजनीति में लंबे समय से चल रही चर्चाओं और राजनीतिक खींचतान के बाद आखिरकार शिवसेना और भाजपा ने आधिकारिक रूप से गठबंधन की घोषणा कर दी है। गुरुवार शाम अमरनाथ पूर्व स्थित हुतात्मा चौक के खासदार कार्यालय में आयोजित महत्वपूर्ण पत्रकार परिषद में दोनों दलों के वरिष्ठ नेताओं ने संयुक्त रूप से युति का ऐलान किया। इस घोषणा के साथ ही अमरनाथ की राजनीति में एक नया अध्याय शुरू हो गया है। पत्रकार परिषद में शिवसेना और भाजपा दोनों दलों के नगर सेवक बड़ी संख्या में मौजूद रहे। वहीं नगराध्यक्ष और उप नगराध्यक्ष की उपस्थिति ने भी राजनीतिक हलकों में इस गठबंधन को लेकर विशेष चर्चा पैदा कर दी। कार्यक्रम के दौरान दोनों दलों के नेताओं ने मंच साझा करते हुए आगामी नगरपालिका चुनाव एकजुट होकर लड़ने और शहर के विकास को प्राथमिकता देने का संकल्प व्यक्त किया। शिवसेना की ओर से कल्याण जिला प्रमुख गोपाल लांडगे ने कहा कि वरिष्ठ नेताओं के मार्गदर्शन में यह युति संभव हुई है। उन्होंने कहा कि राज्य और केंद्र में महायुति की सरकार होने से अमरनाथ के विकास कार्यों को तेज गति मिलेगी और शहर को नई दिशा मिलेगी। उन्होंने दावा किया कि शिवसेना इस युति को लेकर पूरी तरह आश्वस्त है और पार्टी की ओर से 100% मजबूती के साथ गठबंधन को समर्थन दिया गया है। वहीं भाजपा की ओर से कल्याण जिला अध्यक्ष नंदू परब ने कहा कि भाजपा भी इस युति को लेकर पूरी तरह सकारात्मक है और पार्टी की ओर से 90% सहमति पहले ही बन चुकी थी। उन्होंने कहा कि दोनों दलों के वरिष्ठ नेताओं के बीच कई दौर की चर्चा के बाद यह निर्णय लिया गया है। नंदू परब ने विश्वास जताया कि शिवसेना भाजपा का यह गठबंधन अमरनाथ के विकास और स्थिर राजनीतिक नेतृत्व के लिए महत्वपूर्ण साबित होगा। करीब 4 महीने से चल रही राजनीतिक चर्चाओं, बैठकों और रणनीतिक प्रयासों के बाद हुई इस युति की घोषणा ने अमरनाथ की राजनीति में नई हलचल पैदा कर दी है। दोनों दलों के कार्यकर्ताओं में उत्साह का माहौल है और अब सभी की नजरें आगामी राजनीतिक समीकरणों और चुनावी रणनीति पर टिक गई है। शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आणि त्याचप्रमाणे बीजेपी कडून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आदेशाप्रमाणे अंबरनाथ मध्ये आज युती झालेली आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये युती आहे, केंद्रामध्ये युती आहे, अनेक ठिकाणी युती आहे आणि विशेषतः अंबरनाथ मधील जो मतदार आहे तो युतीचा मतदार आहे आणि अंबरनाथ शहराचा विकास लक्षात घेऊन आणि नागरिकांची अपेक्षा लक्षात घेऊन दोन्ही पक्षांनी आम्ही युती केलेली आहे, या बाबतीमध्ये संदेह नाही। आताच नंदू परब यांनी सांगितल्याप्रमाणे जे काही प्रश्न अधोरेखित असतील किंवा त्या बाबतीमध्ये चर्चा होणं आवश्यक असेल त्या बाबतीत वरिष्ठ जे आदेश देतील त्याप्रमाणे त्याची कार्यवाही होईल, परंतु 100% युती ही झालेली आहे, कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु राहिलेला नाही आणि त्यामुळेच अंबरनाथ शहरामध्ये शिवसेना भाजपा ही युती झालेली। भाजपने काय अट ठेवली आहे कशावरती शहर विकास हाच एक फॉर्म्युला आहे। नेमकं आता युती का करता म्हणजे युती केल्यामुळे शहर विकासाचं काम अधिक गतीने होईल याचा ठाम आम्हाला विश्वास आहे आणि येथील मतदाराचा जो कल आहे की शहर विकास आवश्यक आहे, शहर विकासासाठी आम्ही युतीच्या हातात सत्ता दिलेली आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे
युती झालेली. तुमचा अध्यक्ष पदाचा जो जिल्हा आहे ज्या पद्धतीने सांगितलं 2 वर्ष 3 वर्षाच्या फॉर्म्युलाची बाहेर चर्चा आहे त्याविषयी भाजपला आपण हे प्रयत्न ज्यांना कोणाला युती होऊ नये असं वाटत असेल त्यांनी ज्या काही बातम्या पसरवल्या असतील त्याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही आणि तुमच्याकडे काय माहिती आहे ती आम्हाला समजलेली नाही, परंतु तिढा हा राहिलेला नाही एवढं ठामपणे सांगतो. शिवसेना भाजपाची युती देशात आहे, राज्यातही आहे आणि इतर सगळ्या ठिकाणी आहेच. त्याचप्रमाणे या अंबरनाथ नगर परिषद युती आज जवळजवळ फायनल झालेली आहे. बऱ्याचशा समित्यांवरती एकमत होऊन आम्ही लोकांनी त्या जवळजवळ आमचं फायनल झालेलं आहे. एखाद्या विषयावरती थोडस चर्चा चालू आहे, त्या चर्चेसाठी आम्ही म्हणजे श्रीकांतजी शिंदे साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील, यांच्यावर आम्ही काही विषय सोपवलेले आहेत. जवळजवळ बाकी सगळ्या गोष्टी आमची फायनल झालेली आहे. 1-2 विषयावरती चर्चा चालू आहे. त्या चर्चेमधनं आम्ही आज तो विषय चव्हाण साहेबांकडे मी भाजपकडून मी तिकडे नेणार आहे, तसंच ते लांडगे साहेब शिंदे साहेबांकडे नेतील किंवा खासदार साहेबांकडे नेतील आणि वरच्या जे आमचे नेते बसून तो विषय फायनल करतील. तो जो डिसिजन घेतो आम्हाला दोघांनाही मान्य. पण उपनगर अध्यक्ष तो म्हणजे अशी चर्चा रंगू लागली की उपनगर अध्यक्षाचा पद जो आहे 3-2चा असा फॉर्मेट होणार आहे अशी चर्चा. या संदर्भात काही चर्चा चालू आहे, जवळजवळ ते फायनल झालेलं आहे. चर्चा करतो की युती झाली समजायची काही याच्यावरती आता वरिष्ठ निर्णय घेणार. या पूर्ण विषयावरती वरिष्ठ निर्णय घेणार आहेत. 90% युती झालेली आहे, पण 1-2 विषय त्याच्यासाठी वरिष्ठ चर्चा करणार आहे आणि त्यांचा जो निर्णय असेल तो मला मान्य. तुम्हाला ते उद्या सांगू, आता लगेच सांगणं आम्हाला उचित वाटत नाहीये, पण लवकर तुम्हाला ते विषय कळतील. याचिका जी आहे ती मागे घेणार का तसं तुम्ही म्हणता की युतीच आहे सेनेने आणि भाजप म्हणजे याचिका दाखल केली ती मागे घेणार. युती म्हणजे पूर्ण युती आहे, इथे दुसरा काय विषय असू शकत नाही. युती ठरली, जे विषय असतील आम्ही ते जे शिवसेनेकडनं आणि बीजेपीकडनं एक मताने एक दिलाने युती करणार. याच्यात कुठला विषय होणार हो धोरण का नाही घेणार. नेमकं कुठल्या विषयावरती वरिष्ठ असा घोडं अडलं म्हणण्यापेक्षा वरिष्ठांचा निर्णय ज्यावेळी ठाम राहावा, जे आम्ही केलंय, आम्ही जो चर्चा केली आहे त्या विषयावरती वरिष्ठांनी ठाम त्यांची मंजुरी मिळावी यासाठी आम्ही पाठवतो. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.